आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्याने पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट। सुईपासून तर थेट गृहोपयोगी किराणा, सौंदर्य प्रसाधन, ड्राय फ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली। सैनिक संघटना, व्यापारी, नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे। एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प स्मार्ट, मांडवगण रोड, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। श्रीगोंदा शहरामध्ये नगर परिषद निवडणूक खरं तर आता जोर धरत आहे, वेगळे रंग त्यामध्ये भरत आहेत। अनेकांची साथ मिळत आहे, तर अनेक जण अनेकांना सोडून जाताना दिसत आहेत। गेली 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करणारे जयश्री कोथिंबिरे या वार्ड क्रमांक 11 मधून खरं तर निवडून लढत आहेत। हे होत असताना त्यांनी यामाताई कोथिंबिरे यांना पाठिंबा दिलेला आहे। खरं तर पाठिंबा देण्यामागे नेमकं कारण काय ते आपण समजून घ्या। ताई, काय सांगाल? खरं तर आता आपण निवडणुकीसाठी उभे आहात, अपक्ष म्हणून आपण उभे होता, परंतु आता आपण या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे, काय सांगाल? नमस्कार, भारतीय जनता पार्टीचे एक प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून माझी श्रीगोंदा तालुक्याची एक ओळख आहे। हे सांगण्याचं एक कारण आहे की गेले 20 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम केलं। ज्यावेळेस बीजेपीचं कुणीही काम करत नव्हतं त्यावेळेस मी उमेदवारी केली आणि पक्षाचे 2 वेळा शहर अध्यक्ष, एकदा जिल्हा उपाध्यक्ष आणि पुरवठा कमिटीवर चांगल्या पद्धतीने मी काम केलं आणि महिलांचं सक्षमीकरणाचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे। एवढं चांगलं काम असताना 11 नंबर वार्ड मध्ये 2019 ला त्यांनी मला थांबवलं। त्याच्यानंतर आता 2025च्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांना सांगितलं की अपक्ष फॉर्म तुम्ही भरायचा नाही, तरी पण मी डेअरिंग करून अपक्ष फॉर्म भरला। त्याचं कारण असं होतं, त्यांच्या खेळी होत्या हे आमच्या लक्षात आलं आणि त्यांनी सर्वच एक चुकीचं कारण त्यांनी सांगितलं आणि ह्या गोष्टी सर्व मायबाप जनतेला लक्षात आलेल्या आहेत आणि आमच्या पण लक्षात आल्या आणि मग त्यावेळेस मी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला। अपक्ष उमेदवारी ओबीसी महिलांमधून मी ठेवली। त्यावेळेस समोर माझ्या भामाताई कोथिंबिरे आणि छायाताई गोरे अशी तिघींच्यात आमची ही लढत होती। पण नंतर आमच्या हे लक्षात आलं की ज्या वेळेस आमच्या सावंगी रोडच्या 2 मधल्या खुल्या वार्डामध्ये जो पुरुषाला उमेदवारी दिली कोथिंबिरेच्या, आता मला त्याचे नाव घेण्याची सुद्धा इच्छा नाही, कारण सामान्य कार्यकर्त्याची काम काय केलं त्या काम करण्याला कुठेही किंमत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये, हे माझ्या लक्षात आलं। त्यांनी त्या मुलाला उमेदवारी दिली, महिला सुद्धा तिथे उभा राहू शकत होती, मला तिथे त्यांनी उमेदवारी दिली नाही आणि कसल्याही प्रकारच्या त्या मुलाचं काम नाही। अशा उमेदवारी त्यांनी जर दिल्यात तर खऱ्या अर्थाने त्यांची अधोगतीला त्यांची सुरुवात झालेली आहे। कारण नितीन गडकरींनी सांगितलं होतं की जेवढा पक्ष मोठा केलाय ह्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी तेवढंच खाली आल्याशिवाय राहणार नाही, कारण हे एक बोट राजा बनवू शकतं आणि राजाला खाली खेचू शकतं एवढी ताकद ह्या बोटामध्ये आहे। ही माझी मायबाप जनता तर दाखवून देणारच आहे। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शुभांगीताई पोटे आहेत शिवसेना आणि महिला उमेदवार आज भामाताई कोथिंबिरे आहेत आणि पुरुषाची उमेदवारी श्रीकृष्ण उर्फ बाबूशेठ धुमाळ, हे 3 उमेदवार आहेत आणि अतिशय चांगलं ह्या उमेदवारांचं काम आहे आणि 11 नंबरचा विकास करण्यासाठी मी भामाताई कोथिंबिरे यांना या ठिकाणी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। दत्ताजी, आज मला वाईट वाटतंय बोलताना की आज दत्ताजीने आम्ही कोरोना काळात खूप काम केलं, अशा माणसाला सुद्धा त्यांनी उमेदवारी दिली नाही। नानासाहेब कोथिंबिरे यांनी सुद्धा त्यांचे उमऱ्याला साल ठेवली नाही, त्यांना सुद्धा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी त्यांनी दिली नाही। अशा माझ्यासारखी खूप लोक आहेत की बाबा त्यांचा अन्याय झालाय पण सगळे बोलत नव्हतं, पण अन्यायाला वाचा हे फक्त मतदानातून 2 डिसेंबरला सगळे दाखवून देणार आहेत, याची ग्वाही आम्ही देतो आणि शिवसेनेचा झेंडा नगरपालिकेवर अडकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, 23-0 केल्याशिवाय राहणार नाही। सगळ्यात जास्त लीड नगराध्यक्ष पदाला आमच्या 11 नंबर वार्ड मधून मिळणार आहे। 9 नंबर वार्ड होता मागल्या वेळेस, त्यावेळेस सुद्धा नगराध्यक्ष पदाला त्यांनी आम्ही लीड दिलं होतं। आमचे 3ही उमेदवार सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येणार या ठिकाणी मी ग्वाही देते। तुमच्यावर हा अन्याय झालाय, हा अन्याय येत्या काळामध्ये आपण कसं दाखवून देणार? मतदानातून दाखवून देणार आणि विकास करून दाखवणार आणि शिवसेनेबरोबर राहण्याचा मी निर्णय घेतलाय। कारण की आज तुम्ही पहा, यांची युती जरी असेल तर शिंदे साहेब, एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस ते सर्वसामान्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांचा विकास करण्याची जी त्यांच्या धमक आहे ही कुणाच्या पण नाही। ही बाकीच्या पक्ष फक्त भूल थापांना, लोकांना तात्पुरतं मतदानापुरतं गोड बोलणार आहेत हे आमच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे आमची मतदारातून आम्ही दाखवून देणार आहे। खरं तर तिकीट आपल्याला दिलं नाही, एबी फॉर्म आपल्या फॉर्मला जोडला नाही, खरं तर तो आक्षेप आपण कोणावर करायला? पक्षावर करणार, बीजेपीवरती।
कारण त्यांनी काय सांगितलं होतं की बाबा ताई तुम्हाला उमेदवारी आम्ही देऊ, सर्वे त्या सर्वेत ज्याचं नाव येईल आम्ही त्याला देऊ. सर्वे आमचा 20 वर्षाचं गेलं कुठे? आणि हे सर्व सर्व म्हणतात, तर आपल्या वार्डामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्याला भेटायला कोणी व्यक्ती आला होता? अजिबात नाही. 11 नंबर वार्ड मध्ये 5 घरी जरी सर्वेसाठी कुणी माणूस आलेला असेल तर दाखवून द्या आम्हाला तुम्ही. तुम्ही तर पक्षावर आक्षेप नोंदवत आहात. खरं तर पक्ष आपल्या बाजूने आहे, अनेक वेळा पक्षाने आपली दखल घेतलेली आहे, आपल्याला चांगले पद आपल्याला दिलेले आहे, परंतु नेमकं खालच्या पातळीवर खालच्या स्तरावर कोणी आपलं तिकीट नाकारलं असेल? आता खालच्या पातळीवर कुणी नाकारलं आणि कुणाच्या खेळी चालले, 3-3 दोरे इथं दिले, म्हणजे काय चाललंय नगरपालिका? जनतेला दिसतंय सर, सगळं दिसतंय जनतेला. जनता दाखवून देईल ना आता कुणाला द्यायचं निवडून, कुणाला नगराध्यक्ष करायचं, कुणाला नगरसेवक करायचं. ते चुकीच्या पद्धतीने हा कारभार चाललेला आहे. या ठिकाणी जे साहेब कोथिंबरे त्यांनी भामाताई कोथिंबरेंना पाठिंबा दिलेला आहे. खरं त्यांचं काय मत आहे समजून घ्या. मावशी काय सांगाल, जे त्यांनी आपला पाठिंबा दिलेला आहे, काय सांगाल? जयश्रीला आम्हाला पाठिंबा दिलाय, आम्ही आनंदी आहोत, चांगल्या मताने निवडून येऊ. या ठिकाणी मतदार आपल्या बरोबर आहेत, त्यांच्या भावना काय काय सांगाल? आपल्या वार्डामध्ये कोण उभं आहे आणि सध्या आपल्या वार्डामध्ये काय कसं आहे वातावरण? बाबूसाहेब धुमाल उभे आहेत आणि सोनूजी उभे आहेत. या वार्डामध्ये ते नगरसेवक नसताना भरपूर कामं केली होती. ते दोजक आहेत, चांगले त्यांनी लोकांना मदत केली. त्यांनी कोरोना काळामध्ये पण त्याची भरपूर मदत होतं. आणि हे धनुष्यवान सध्या जे मनोदारांनी शिंदे गटातून जे उमेदवारी दिलेत लोकांना, ते यंग जनरेशन आहे. यंग जनरेशन खूप जोराने काम करणार हे मला खात्री आहे. त्यासाठी फक्त धनुष्यवान. खरं तर पहिल्यांदा मतदान करण्याची संधी ज्या उमेदवारांना मिळते आहे, त्यांच्या मनात काय भावना आहेत आपण समजून घ्या. काय तुझं नाव सांग? श्रुती मिलिंद धुमाळ. काय सांगशील, आता तुला पहिल्यांदा मतदान करायला मिळणार आहे, काय तुझी भावना काय? काही नाही, फक्त एवढीच भावना आहे की जो पण नगरसेवक आम्ही निवडून देऊ त्यांनी वॉर्डामध्ये चांगलं काम केलं पाहिजे. त्यासाठी आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा प्रयत्न. आतापर्यंत आम्ही जे मतदान करण्याची प्रक्रिया ही फक्त आम्ही पुस्तकी ज्ञाना थ्रू अनुभवली आहे, पण यावेळेस मी हे प्रत्यक्ष अनुभवणार आहे आणि मतदान करणार आहे. मतदारांच्या भावना वेगवेगळ्या आपल्या ऐकायला मिळत आहेत. खरं लाडकी बहीण ही जी योजना आणली गेली त्याबद्दल मतदारांची काय भावना आपण समजून घेत. काय तुमचं नाव सांगा? जयश्री संदीप काळे. काय सांगाल, तुमच्या मनात काय भावना काय? लाडकी बहीण योजना माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आणली आणि त्यामुळे आम्ही मतदान तर शिवसेनेलाच करणार. आणि आमचे नगराध्यक्ष शुभांगीताई मनोहरदादा पोटे आणि नगरसेवक श्रीकृष्ण बाबूशेठ धुमाळ आणि भामाताई कोथिंबरे यांनाच मतदान करणार. आमचं सगळ्यांचं ठरलंय की आम्ही शिवसेनेलाच मतदान करणार आणि त्यांनाच जिंकून आणणार. ताई तुमचं नाव सांगा? मी स्मिता महेश शिर्के. काय सांगाल, तुमची भावना काय आहे? मतदान आव्हान काय करायला आपण? मी या चॅनलच्या माध्यमातून तमाम श्रीगोंदेकरांना असं आवाहन करेल की आपलं अमूल्य मत वाया जाऊ न देता श्री बाबूशेठ धुमाळ यांना आणि भामाताई कोथिंबरे यांना देऊन तुम्ही विकासाला साथ द्या आणि श्रीगोंद्याचा विकास तुम्ही तुमच्या हातानेच करून घेऊ शकाल. मी असं आवाहन करते सगळ्यांना की आपलं बहुमूल्य मत देऊन तुम्ही श्रीगोंद्याच्या नगर परिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकवा. आपलं मत तुम्ही शुभांगीताई पोटे यांना देऊन तुम्ही त्यांना नगराध्यक्ष पद देण्याचा मान परत एकदा द्या. तसंच नगरसेवक म्हणून श्रीकृष्ण बाबूशेठ धुमाळ यांना आणि भामाताई कोथिंबरे यांनाही तुम्ही त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी देऊन फक्त धनुष्यबाणालाच मतदान करा. खरं तर श्रीगोंदा शहरामध्ये जे काही वातावरण आहे, जी गुगली पडणार आहे ती 2 तारखेला मतदानाच्या रूपाने आपल्याला दिसून येणार आहे. जयश्री कोथिंबरे यांनी भामाताई कोथिंबरे यांना पाठिंबा दिलेला आहे. नक्कीच त्यांचं पारड या ठिकाणी जड होताना दिसत आहे. एकंदरच मतदारांशी चर्चा केल्यानंतर पूर्ण प्रभागामध्ये फिरल्यानंतर लक्षात असं येतंय की शिवसेना म्हणजेच मनोहर पोटे यांचं पारड या काळातून जड होताना दिसत आहे. शुभांगीताई पोटे हेच नगराध्यक्ष हवेत अशी मागणी अनेक नागरिक करतायत. नेमकं 2 तारखेला मतदानाच्या रूपानं नेमकं पारड कुणाचं जड होतंय आणि कुणाचं हलकं होतंय खरं तर आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्रीरंग सावळसे, दत्ता जगताप, द टाइम 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.